आणि आताच एक मोठी बातमी येते। राजकीय गोटातून कमळ चिन्हावर निवडणूक लढणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार हे पक्षातून निलंबित करण्यात आलेले आहेत। मुंबई वगळता अन्य 9 महापालिकांमध्ये रिपाई स्वबळावरती लढणार असल्याचं समजतंय। पुणे आणि सोलापुरातील कार्यकर्त्यांवर मुख्यत्वे ही कारवाई करण्यात आली आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय अधिक तपशील या संदर्भात? नम्रता, जेव्हा युती आणि आघाड्यांची चर्चा सुरू झाली या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती, तेव्हा आरपीआय आठवले गटाने देखील त्यांचा जो मित्र पक्ष आहे भाजप याकडे काही जागांची मागणी केली वेगवेगळ्या शहरांमध्ये। आणि या दोन पक्षांमध्ये युतीसाठी चर्चाही झाली, किती जागा कोणी लढवायच्या याबाबत बोलणी झाली। परंतु गमतीचा भाग म्हणजे भाजपकडून आरपीआयला काही जागा देणार असल्याचं घोषित करण्यात आलं। परंतु जेव्हा जागा देण्यात आल्या तेव्हा त्या भाजपकडून स्वतःच्या कमळ या चिन्हावरतीच आरपीआयच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आणि ही गोष्ट रामदास आठवले यांना अंधारात ठेवून करण्यात आली असं आरपीआयचे जे दुसरे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता आरपीआय आठवले गट पुण्यामध्ये असेल किंवा सोलापूरमध्ये असेल हा भाजपमध्ये विलीन झालाय अशी म्हणायची वेळ आली आहे। कारण आरपीआयचे जे इथले जे काही बिनीचे कार्यकर्ते किंवा नेते होते ते सगळे आता पुण्यामध्ये कमळ या भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। ही बाब जेव्हा रामदास आठवले यांना समजली तेव्हा त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना निलंबित करण्याचा एक आदेश काढलेला आहे, तशा प्रकारचं पत्रक काढलेलं आहे। परंतु हे सगळे कार्यकर्ते जर निलंबित करायचं म्हटलं तर रामदास आठवलेंसोबत उरतं कोण हा प्रश्न आहे। नम्रता, नक्कीच मंदार, अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।